चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा फायनली बोर्डचा पेपर झालेला आहे। आपण ज्या जुन्या 2 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतले, त्याच्यानंतर आयएमपी क्वेश्चन दिले, त्यातूनच क्वेश्चन पेपर आले होते, बरोबर आहे। उत्तरे दिले होते, सेम टू सेम आले। त्याच्यानंतर व्याकरणाचा भाग होता, एकदम सेम टू सेम आले। रस ग्रहण करा, जे दिलं तेच आलं, बरोबर आहे। तर आता फायनली मित्रांनो लक्षात घ्या, मराठीचा पेपर सगळ्यांना चांगला गेलाय, मेसेज कमेंट सगळ्या आल्या, मी वाचल्या, काही प्रॉब्लेम नाही। आता लक्षात घ्या मित्रांनो, का इंग्लिशचा पेपर कसा जाणार। आता या इंग्लिशच्या पेपरसाठी आपण आयएमपी क्वेश्चन पण देणार आहोत। आणि लक्षात घ्या, काही जण विद्यार्थी म्हणतात काही जुनी क्वेश्चन पेपर आहे, तर राजांनो लक्षात घ्या, जुन्या क्वेश्चन पेपर सोडवल्याशिवाय तुम्हाला बोर्डाचा पेपर चांगला जाऊ शकत नाही, ठीक आहे ना। त्यामुळे आता आपण 1, 2 किंवा 3, जास्तीत जास्त 3 पर्यंत किंवा 2 पर्यंत जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे, आणि त्याच्यामध्ये मी काय येणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा, मी 100% सांगतो का 2 क्वेश्चन पेपर तुम्ही जुन्या सॉल्व्ह करा, तुम्हाला एकही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आता फायनली आपण बघणार आहोत का आपल्याला आता 27 तारखेला जो इंग्लिशचा पेपर होणार आहे, तो पेपर कसा शकतो, त्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय असणार आहे, कोणकोणते प्रश्न येणार आहे, उत्तरातील उत्तर कसे शोधायचे, व्याकरण कसं सोडायचं, पूर्ण डिटेल मध्ये आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, ठीक आहे। चला फायनली व्हिडिओला सुरुवात करतोय। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नंतर बोलू नका का नंतर दुसऱ्यांचे कमेंट वाचू नका का अरे हा व्हिडिओ आम्ही बघितलाच नाही, आयएमपी होता आणि यातीलच प्रश्न आले ना, आम्ही बघितलंच तर आमचा फायदा झाला असता। त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे काय तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आपली वेळेत पोहोचेल, ठीक आहे। चला फायनली आता आपण बघतोय मित्रांनो का आपण इंग्लिशचा पेपर बघतोय, आपण थर्ड लँग्वेज, ओके ना। काय इंग्लिशचा पेपर बघतोय आपण थर्ड लँग्वेज, म्हणजे जुनी पीआयक्यू क्वेश्चन पेपर आहे, आताच सांगून देतो मी, ठीक आहे ना। पुढे बघा आता मित्रांनो, यामध्ये आता सगळ्यात पहिले आपल्याला माहिती का 80 मार्काचा आपल्याला पेपर असतो, मग 80 मार्काचा जर पेपर असतो त्याला सॉल्व्ह कसा करायचा, ठीक आहे ना, हे आता आपण बघणार आहे। चला डायरेक्टली, डू नॉट वेस्ट द टाइम, डायरेक्टली क्वेश्चनला स्टार्ट। सेक्शन 1 ला लँग्वेज स्टडी 10 मार्कला पहिला बघा दिलाय, डू ॲज डायरेक्ट अटेम्प्ट एनी फॉर 8 मार्क्स। काय एनी फॉर अटेम्प्ट करायचे 8 मार्कला। पहिला बघा दिलाय काय, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर। तुम्हाला काय करायचं का हा दिलेला वर्ड आहे त्याला कम्प्लीट करायचं आहे, ओके ना। तुम्हाला वर्ड काय दिलाय बघा, एल आय दिलाय, डॅश दिलाय आणि एच टी दिलाय। मग आपल्याला याच्यामध्ये ना लाईट शब्द तयार होऊ शकतो, काय होऊ शकतो, लाईट होऊ शकतो, म्हणजे काय इथे येणार जी येणार, ओके ना। काय होणार तर हा लाईट होणार, ओके। पुढे बघा मित्रांनो, इथं दिलाय एफ डॅश दिलाय CUS, म्हणजे आता इथं माहितीये का आपल्याला हा फोकस होऊ शकतो, काय होऊ शकतो तर मित्रांनो फोकस होऊ शकतो, बरोबर आहे। याच्यात ओ टाकला तर फोकस। आता इथं बघा HABT दिलाय, तर याच्यामध्ये जर आय टाकला आपण तर काय होणार आहे, हा हॅबिट होणार आहे, बरोबर आहे। काय होऊ शकतो, हा हॅबिट होऊ शकतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। पुढे बघा स्टिक, काय दिलाय स्टिक, बरोबर ना। तर याच्यामध्ये फक्त सी टाका, स्टिकची स्पेलिंग बरोबर होऊन जाईल, म्हणजे काय येणार तर स्टिक। समजतंय का, नीट समजून घ्या, बाकी काही अडचण नाही याच्यामध्ये। चला पुढे दिलाय बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, नेक्स्ट पेज वरती मी घेतलेले, ठीक आहे। आणि उत्तर मी लक्षात घ्या का जी क्वेश्चनची उत्तर होती ते मी अगोदरच लगेच याच्यामध्ये नोट करून घेतले, कारण लक्षात घ्या खूप व्हिडिओ लॉंग होतो, 1-2 तास व्हिडिओ बघत नाही, मुलांना कंटाळा येतो, आणि आधीच परीक्षेचा वेळ आहे, त्याच्यामुळे पटापट आपलं सोल्युशन झालं पाहिजे। चला पुढे बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल ऑर्डर जर तुम्हाला सोडायचे असेल तर तुम्हाला A to Z म्हणजे काय ABCD येणं गरजेचं आहे। लक्षात घ्या ABCD नुसार जो पहिला येणार त्याचा क्रमांक 1 दिला जाईल, 1, 2, 3 अशा प्रकारे, बरोबर आहे। मग ABCD मध्ये जो सगळ्यात पहिला येईल त्याचा क्रमांकाला सगळ्या स्टार्टिंगला प्राधान्य दिलं जातं, ओके। बघा आता काय दिलंय, ट्रीज बर्ड्स गार्डन रोज। मग त्याला सॉल्व्ह कसं करायचं, त्याचा पहिला बघायचा, काय बघायचा पहिला अक्षर बघा, टी दिला, इकडे बी दिला, इकडे जी दिला आणि आर दिलाय, तर सगळ्यात काय करायचं ABCD बोलायची। ये आहे का स्टार्टिंगला पहिला अक्षर, हे मधले आर वगैरे सोडून द्या, काय करा मधले सोडून द्या, फक्त पहिला अक्षर ए आहे का नाही, नंतर बी आहे म्हणून हा 1 नंबरला, ठीक आहे ना। बी नंतर सी आहे का बघा, CDE आहे का बघून घ्या, नाही नंतर बघा जी येतो, बरोबर आहे, जी आला, जी नंतर डायरेक्टली बघा मध्ये टी आणि इकडे आर दिलाय, मग JKLMN, बरोबर आहे, OPQR, आर आला म्हणून हा 3 नंबरला, आणि राहिलेला शेवटचा जाणार तुमचा 4 नंबरला, ओके। अशा प्रकारे आता पुढे बघा मित्रांनो, काय दिलं तुम्हाला, ट्रूथ दिले, ट्रबल दिलं, टेस्ट आणि ट्रीटमेंट। आता यामध्ये लक्षात घ्या काय करायचं, स्टार्टिंगला बघा, स्टार्टिंगला TR नंतर इकडे टी आणि इकडे TR सारखाच, म्हणजे टी सारखाच आहे, ओके ना। मग आता इकडे सगळ्यांचा TR पहिल्यांदा टी सारखा आहे, नंतर इकडे आर सारखा आहे, पण याचा ई दिलाय, इथं आर दिलाय का ना ई दिलाय, मग ABCD मध्ये ई पहिला येतो ना, म्हणून याचा क्रमांक 1 जाणार, ठीक आहे। नंतर हा मिटला, आता इकडे बघा तिघांचा आहे RR, TR सारखा आहे, मग TR नंतर बघा इथं काय येतो यू ए, इथं सॉरी ओ ए, नंतर इकडे यू ए आणि इकडे ई, परत ई लवकर काय येतो, परत ई काय ABCD मध्ये लवकर येतो,
म्हणून याला 2 नंबर दिला. आता राहिले 2 याच्यामध्ये. टीआर सारखा आहे, नंतर यू आणि ओ. मग आता यू पाहिलं येतो का ओ पाहिलं येतो, म्हणून हा 3 नंबरला आणि हा 4 नंबरला. ओके, चला पुढे बघा दिले फंक्शन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, शी क्राईड आर यू क्रॅझी. ती रडते काय बाबा, आर यू क्रॅझी. बरोबर आहे. मग तुम्हाला काय करायचं, शी क्राईड लिहायचं तुम्हाला. बरोबर आहे. आर यू क्रॅझी तुम्हाला काय करायचे, क्वेश्चन मार्क वगैरे असं तुम्हाला द्यायचे. दुहेरी अवतरण चिन्ह देऊन इथं काय करायचं, क्वेश्चन मार्क द्यायचं. ठीक आहे, इथं दुहेरी अवतरण चिन्ह आणि लास्टला क्वेश्चन मार्क. कारण आर यू विचारले, आर यू आहे का. ठीक आहे ना. ठीक आहे, पुढे बघा, द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. बघा काय दिलंय, द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. मग आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले लक्षात घ्या का हा द दिला, याला काय करायचं, टी हा पहिला कॅपिटल घ्यायचा. द टीचर सेड, बघा काय, द टीचर सेड कॉमा द्या, परत दुहेरी अवतर चिन्ह. लेट्स, बघा लेट्सला इथं काय येतो आपण येस घेतला, नंतर काय स्टार्ट आणि टुडेजला आपण अशा प्रकारे लिहितो, टुडेज लेसन. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वहीमध्ये, मी तर सांगतो वही काढा, वहीमध्ये लिहून घ्या. याचा तुम्हाला खूप उपयोग, 100% उपयोग होणार आहे, म्हणजे होणारच आहे. ठीक आहे ना. चला पुढे बघा दिले, मेक अ 4 वर्ड मिनिमम ऑफ द 3 लेटर इच युझिंग द लेटर इन द वर्ड. ठीक आहे ना. बघा आता ऍडव्हर्टाइजमेंट दिलं आपल्याला, याच्यापासून आपल्याला 3 लेटर तयार करायचे. ओके ना. आता या लक्षात घ्या, याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना अजून कन्फ्युज आहे ती, तुम्ही डायरेक्टली सिरियल नुसार घ्यायचं म्हणतात का मध्ये इकडचं तिकडे जॉईन केलं तरी चालेल. तर लक्षात घ्या, तुम्ही इकडून तिकडे जॉईन केला तरी चालतो, काही अडचण येणार नाही. मग आता बघा याच्यामध्ये काय वर्ड होऊ शकतो, डेट होऊ शकतो, मेट होऊ शकतो, ट्रेड होईल, टाइम होईल, रेड होईल, ड्राईव्ह होईल. यापैकी तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे ना, अजून तयार झाले तर ते देखील तुम्ही बघा. ओके, पण लक्षात घ्या फक्त अक्षर हे जे हा जे अल्फाबेट दिले हे सगळे एकमेकांना काय करायचं, उलटे पालटे करायचे आणि एक मिनिंगफुल अर्थफुल तुम्हाला वर्ड तयार करायचे. ओके, चला नेक्स्ट बघूया. आता पुढे बघा दिला मित्रांनो, राईट द रिलेटेड वर्ड ऍज शो इन द एक्झाम्पल. ठीक आहे ना. पहिला दिला तुम्हाला स्टुडंट म्हणजे काय, विद्यार्थी. तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल लिहायचं काय तुम्ही. ठीक आहे ना. आता आम्ही म्हणू शकतो काही स्टुडंट हे इंटेलिजंट आहेत, खूप हुशार आहेत, मोकार हुशार आहेत. काही स्टुडंट स्मार्ट आहेत. काही स्टुडंट स्मार्ट आहे म्हणजे काय, तर लक्षात घ्या, स्टुडंट हे इंटेलिजंट असतात, स्मार्ट असतात, त्याच्यानंतर ते क्लेवर असतात. बरोबर आहे. ब्राईट असतात, जिनियस असतात. काही स्टुडंट हे डल असतात. बरोबर आहे. तुम्ही तेही लिहू शकतात. ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामधलं जे तुम्हाला वाटतं की बाबा न याच्यामधलं जे योग्य वाटतं तुम्ही ते लिहू शकता स्टुडंटच्या रिलेटेड. आता स्टुडंट अजून काय असू शकतो, तर स्टुडंट लक्षात घ्या मित्रांनो का हा स्टुडंट आपण स्पोर्ट्समन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, का स्पोर्ट्समॅन देखील असू शकतो. बरोबर ना, खेळाडू देखील असू शकतो एखादा स्टुडंट वगैरे. ठीक आहे ना. मग याच्याबद्दल तुमच्याबद्दल जे तुम्हाला वाटतं, कोणी स्टुडंट मॉनिटर असू शकतो, कोणी स्टुडंट हा मॉनिटर देखील असू शकतो. त्याच्याबद्दल तुम्हाला रिलेटेड काय करायचे, 4 वर्ड इथं लिहायचे. पुढे बघा मित्रांनो, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ द वर्ड्स, ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता हा लक्षात घ्या, मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे हा. 100 काय 200% परीक्षेला विचारला जातो. ओके, व्हेरी आयएमपी. मग आता याचा सॉल्व्ह कसं करायचं, दिलेला जो पहिला वर्ड आहे तुमच्याकडं त्याला नीट काळजीपूर्वक वाचायचं. त्याला काय करायचं, नीट काळजीपूर्वक वाचायचं. आता बघा वर्ड काय दिलाय, ग्रो दिलाय, GROW दिलाय. मग आता काम करायचं, हा जो लास्टचा वर्ड आहे ना ग्रोच्या, डब्ल्यू आहे, या डब्ल्यू पासून बिगिनिंग म्हणजे काय स्टार्टिंगला होणारा वर्ड तुमच्या मन लिहायचं. तुम्हाला वाटलं वाईन लिहा, काही लिहा, फक्त डब्ल्यू ने स्टार्ट झाला पाहिजे. मग डब्ल्यू ने काय स्टार्ट होईल, तर समजा वंडर घेतला, काय घेतला तर वंडर घेतला. वंडरचा लास्टला काय आला, आर आला. आर नंतरचा काय रॅम्बल घेतला, रॅम्बलचा लास्टला काय आला, ई आला. मग परत ई ने स्टार्टिंग काय तर एक्सप्लेन घेतला आणि एक्सप्लेनच्या लास्टला एन आला. मग एन इकडे स्टार्ट झाला पाहिजे नेव्हिगेट किंवा नेव्ही, तुम्ही लिहा तुमच्या मनाने. म्हणजे काय, ज्याचा वर्ड स्टार्ट एंडिंगला येतोय त्याचा नेक्स्ट वर्ड स्टार्टिंगला आला पाहिजे आणि त्याचा जो एंडिंग येतोय त्याचा काय पुढे स्टार्टिंग आला पाहिजे. असं तुम्ही कुठले लिहा, प्राण्यांची नावं लिहा, वनस्पती प्लांट वगैरे काय असेल आजूबाजूचे ठिकाणं प्लेस लिहा, खायचं बीचं गिळाचं त्याची नाव लिहा, डझंट मॅटर इट. ओके, चलो नेक्स्ट बघा. पुढे बघा मित्रांनो, डू ऍज डायरेक्टेड मध्ये बघा आला, अटेम्प्ट एनीवन. ठीक आहे, 1 मार्क आला याच्यामध्ये. पहिला काय सांगते बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फिअर्स टू बी अफ्रेड ऑफ. अफ्रेड म्हणजे काय, घाबरणे. ठीक आहे ना, काय आपण एखाद्याला घाबरतो. ठीक आहे, तुमच्या मनातले आता जे मी सेंटेन्स दिले तुम्ही अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल, पाठ करून गेले किंवा तुमच्या मनाने लिहिलं तरी चालेल. फक्त लक्षात घ्यायला, याला म्हणतात का घाबरणे. याला काय म्हणतात, घाबरणे. आपण कुठेतरी बघितलं. ठीक आहे ना, असं लिहू शकतो. म्हणजे काय, एखाद्या जंगलातून जाताना ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला अचानक वाघ दिसला
तर अफ्रेड झाले आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, बघा काय, इट्स नॅचरल टू बी अफ्रेड ऑफ द अननोन बट इट्स द इम्पॉर्टंट टू फेस अवर फिअर्स. बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. पुढे बघा मित्रांनो दिले, ऍट द क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. बघा क्वेश्चन तुम्हाला सांगितले, जो सेंटेन्स दिलाय बघा काय, दिस इज अ क्लासरूम. काय, दिस इज अ क्लासरूम. मग तुम्हाला आता काय करायचं का, क्लॉज याच्यामध्ये ऍड करायचे. लक्षात काय करायचे, क्लॉज ऍड करायचे. आता इथे फक्त काम करायचं, दिस इज अ क्लासरूम लिहायचा, हा फुल स्टॉप काढून टाकायचा. दिस इज अ क्लासरूम, पुढे लिहा, वेअर द एगर माइंड्स कम्प्लीट टुगेदर टू एक्सप्लोर अ न्यू आयडिया. म्हणजे काय, हा असा एक क्लास आहे, या आमच्या क्लासमध्ये आमचं माइंड वगैरे फ्री होतात किंवा सगळे लोक एकत्र येतात. किंवा मग तुम्ही असं लिहू शकता, दिस इज अ क्लासरूम, दिस इज अ क्लासरूम अँड इट इज वन ऑफ द बेस्ट प्लेस इन माय लाईफ. असंही तुम्ही लिहू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय सांगितलं तुम्हाला, मिनिंगफुली आलं पाहिजे, अर्थपूर्ण. ठीक आहे ना, तर काही कशाला जोडायचं नाही, तिथं काय जोडायला लावा नाही. पुढे बघा दिले, अटेम्प्ट एनीवन ऍड अ प्रिफिक्स अँड सफिक्स टू मेक द न्यू वर्ड. मग आता याच्यामध्ये तुम्हाला दिलंय मॅनेज. सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय, तर तुम्ही मागे एखादा वर्ड जॉईन करा किंवा स्टार्टिंगला जॉईन करा, पण एक मिनिंगफुल तुमचा वर्ड तयार झाला पाहिजे. ओके, बघा दिलंय मॅनेज, आपण याला म्हणू शकतो ना मॅनेजमेंट. काय म्हणू शकतो आपण त्याला, मॅनेजमेंट म्हणू शकतो. नंतर काइंड दिलंय, काइंडला आपण काय म्हणू शकतो, अनकाइंड किंवा काइंडनेस. अनकाइंड किंवा काइंडनेस देखील आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे, अशा प्रकारे स्टार्टिंगला किंवा एंडिंगला तुम्हाला एखादा स्पेसिफिक वर्ड जोडून त्याचा मिनिंगफुल अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. पुढे बघा सेक्शन 2 कसं आता, टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क्स. काय का 2 पॅसेज असणार आहे, त्या दोन्ही पॅसेज तुम्हाला 10-10 मार्काला असणार आहे. सगळ्यात पहिला नियम, जो मराठीला सांगितला तोच इंग्लिशला. पॅसेज रीड करायचा, व्यवस्थित पॅसेज रीड करायचा. याला बघ, त्याला बघ, याच्यात यांनी काय आणले, त्यांनी काय आणले, याला येते का, हे कुठं सोडून द्यायचं, डायरेक्टली पॅसेज रीड करायचा. पहिल्यापासून शेवटपर्यंत मनापासून पॅसेज रीड करायचा. इच अँड एव्हरी क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर तुम्हाला पॅसेज मध्येच भेटणार आहे. ठीक आहे, बघा काय दिलंय, the sun was now ascending the sky, blazing on the ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. Then he stepped slowly out the brink of the ledge and standing on the one ledge with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. ठीक आहे ना, तुम्ही पूर्ण रीड करू शकता, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ थांबवा, काय अडचण नाही. ओके, पहिला क्वेश्चन बघा काय दिले, द स्लाइड ऑफ द फूड मॅडेन हिम. काय दिले आपल्याला, द साइट ऑफ द फूड मॅडेन हिम तुम्हाला दिले. आणि याच्यात तुम्हाला काय विचारलंय का, ट्रू आणि फॉल्स साठी तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. मग आता जर आपण याच्यामध्ये जर पूर्णपणे पॅसेज रीड केला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे का, पहिल्याचं उत्तर असणार आहे ट्रू असणार आहे. पहिल्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, तर याचं उत्तर असणार आहे ट्रू असणार आहे. बघा ठीक आहे ना. देन बघा, ही प्रेटेंडेड टू बी फॉलिंग स्लीप. काय लक्षात घ्या, इथं दिले बघा, अँड प्रेटेंडेड टू बी फॉलिंग स्लीप म्हणजे काय दिले आपल्याला, का बरोबर दिले, दिसतंय का नाही पॅसेज मध्ये आहे, म्हणजे याचंही उत्तर काय असणार आहे, तर ट्रू असणार आहे. समजतं का, याचंही उत्तर काय असणार आहे, तर ट्रू असणार आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितले, द मदर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट फीट. बघा काय दिले, द मदर ॲट पीस ऑफ फिश दॅट ले ॲट द फीट तुम्हाला दिलेलं आहे. मग आता बघा इथं तुम्हाला दिसतं, इथं फादर दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पेज वरती मदर असेल. ओके, इथं बघा दिले मदर. ठीक आहे ना, दिसतंय का तुम्हाला, हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय जम्प ऑन द प्लेट्यू, हर वाईड ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. नाव अगेन शी टोर ॲट द पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड दे स्क्रॅप इच साइड. ठीक आहे ना, दिसतंय का. मग आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय, द मदर ॲट पीस ऑफ द फिश दॅट ले ॲट हर फीट दिलेले. काय सांगितलं तुम्हाला, हर फीट दिलेले. मग इथं जर आपण बघितलं, शी टोर ॲट द पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन द स्क्रॅप. काय सांगितलं, स्क्रॅप सांगितलंय. मग याचं आन्सर काय येणार आपल्याला, याचं फॉल्स होणार आहे, स्क्रॅप केलं ना. ठीक आहे, देन द सन वॉज नाव डिसेंडिंग द स्काय. द सन वॉज नाव डिसेंडिंग द स्काय तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला सांगितले. मग आता तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं, द सन वॉज नाव असेंडिंग. काय दिलं तुम्हाला, द सन वॉज नाव असेंडिंग सांगितलं, इथं तुम्हाला डिसेंडिंग दिले, म्हणजे दॅट इज द फॉल्स. फक्त लक्षात घ्या, एक एक अक्षरावरती पूर्ण मिनिंग चेंज होतो आणि त्याचं मिनिंग तुम्हाला माहित असतं. तुम्ही बघता पूर्णपणे दिलेलं, तुम्हाला सेंटेन्स पूर्ण दिले, पण लक्षात घ्या त्याचा मिनिंग हा वेगळा होत असतो. ओके, नेक्स्ट बघा, कम्प्लीट द वर्ब तुम्हाला सांगितले,
ऍक्शन ऑफ फॅमिली मेंबर, फॅमिली मेंबरने कशा प्रकारे ऍक्शन घेतली याचं उत्तर शोधायचंय. पहिला बघा दिलाय हिज फादर, सगळ्यात पहिले शोधायचा काय का हिज फादर, कुठे आहे बघा फादर, हिज फादर जर बघितलं आपण का आपल्याला लगेच उत्तर दिसतं बघा इथे हिज फादर दिसतंय का. हिज फादर वॉज द प्रेनिंग द फिदर्स ऑन हिज वाईड बॅक, काय असणार आहे तर हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज वाईड बॅक. दिसतंय का तुम्हाला, म्हणजे हे झालं तुमच्या पहिलं आन्सर. ओके, इथं तुम्हाला ते पहिलं लिहायचे. ठीक आहे, दुसरं बघा हिज मदर, ठीक आहे ना, काय इथूनच स्टार्ट आहे बघा. हिज मदर दिसतंय का, हिज मदर वॉज लुकिंग ऍट हिम. ठीक आहे, देन द शी वॉज स्टँडिंग, स्टँडिंग सांगितलं तुम्हाला बरोबर. ऍक्शन काय, शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटिल हाय जम्प ऑन द प्लेट्यू, हर व्हाईट ब्रेस्ट ट्रथ फॉरवर्ड. बरोबर आहे, हे त्याचा आन्सर झालं दुसऱ्याचं. इथं दुसऱ्याचा आन्सर लिहायचं. पुढे बघा हिज ब्रदर अँड सिस्टर, कुठे त्याचे ब्रदर भावबंद कुठे त्याचे बघा, तर इथं बघा दिलेले टू ब्रदर अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लेट्यू डोजिंग विथ देअर हेड संक इनटू देअर नेक्स. दिसतंय का, म्हणजे हे झालं तुमचं 3 नंबरचं आन्सर. फक्त इथून उचलायचंय आणि काय करायचं, ह्या पुढच्या चौकटीमध्ये तुम्हाला इथं लिहायचे. पुढे बघा दिलंय ही ऑर हिज, ठीक आहे ना, ही ऑर हिज. आपण जर नीट वाचला तर बघा इथं दिलं तुम्हाला ही दिलंय बघा, दिसतंय का इथं बघा ही फेल्ड द हीट बिकॉज ऑफ ही हॅड नॉट इटेन सिन्स प्रिव्हियस नाईटफॉल. काय दिलंय का अजून नाही दिलं. पुढे वाचा ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन द वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज स्विंग. बरोबर आहे, म्हणजे इथून तुम्ही काय करायचंय का इथून पुढे उत्तर तुम्हाला लिहायचंय आउट ऑफ द ब्रिंक पासून, किंवा इथून लिहा स्टँडिंग ऑन द वन लेग with the other leg hidden under his wing and he closed one eye then the other pretended to be the falling asleep. हे त्याचं ऍक्युरेटली आन्सर झाला. ठीक आहे ना. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे बघा आता द मॅच द वर्ड इन अ कॉलम ए विथ द मीनिंग इन द कॉलम बी. तुम्हाला काय करायचं आहे, जोड्या जोडायच्या. काय करायचं तुम्हाला, जोड्या जोडायच्या. पहिला बघा दिले ए अँड बी, पहिला दिलं बघा स्क्रॅप. काय दिलं स्क्रॅप, जर पॅसेज उत्तर नीट वाचला तुम्हाला उत्तर भेटणार. पहिला बघा काय दिलं स्क्रॅपचा आन्सर मित्रांनो रब. नंतर काय डोझिंगचा आन्सर काय मित्रांनो स्लिपिंग लाईटली, काय तर स्लिपिंग लाईटली. आणि प्लेटूचा आन्सर मित्रांनो द लार्ज हाय एरिया ऑफ द लँड अँड द लास्टचे 4 नंबरचं विल्डचा आन्सर काय तर शार्पन. काय असणार तर शार्पेन हे त्याचं योग्य आन्सर असणार. लक्षात घ्या, उत्तर लक्षात ठेवा, पॅसेज नीट वाचून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ऑलरेडी आता व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जाऊ द्या लॉंग होऊ द्या, तुमच्याच फायद्यासाठी असणारी एक व्हिडिओ तुमची जिंदगी बदलू शकते. ठीक आहे, बघा काय दिलं आता पुढं डू ॲज डायरेक्ट मध्ये तुम्हाला सांगितले द साइड ऑफ द फूड मॅड हिम. बघा आता तुम्हाला सांगितलं ऍड अ क्वेश्चन टॅग. एकदम सिंपल आहे, तुम्हाला काय का IMP क्वेश्चन आहे, येणार म्हणजे येणार असा. बघा आता काम करायचं, ऍड अ क्वेश्चन टाकला, दिलेलं सेंटेन्स सगळं तसंच लिहून घ्यायचं. काय करायचं, हे सेंटेन्स दिले ना ऍज इट इज झेरॉक्स मारायचा. ओके, त्याच्यानंतर काम करायचं फुल टॉस आला क्रिकेटचं तेच आठवत आता. ठीक आहे ना, काय याच्यामधला फुल स्टॉप काढायचा आणि कॉमा द्यायचा. काय करायचं तर कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर काय करायचं, कर्ता शोधायचा. इज असेल, वाज असेल, ठीक आहे ना, वियर असेल, हे सगळं शोधायचं काय ते. आणि जर याच्यामध्ये काही नसेल तर काय घ्यायचा, डीड घ्यायचा. काय घ्यायचा, डीड घ्यायचा आणि त्याला काय करायचा, नॉट लावायचा. इज आला तर इजंट, नॉट लावायचा. वाज आला तर वजंट. ठीक आहे ना, ह्या प्रकारे करायचा. मग समजा तुम्ही इथं डीड घेतला तर डीडला नॉट लावला, डिडंट झाला. आणि करता कोण याच्यातला, द साइड ऑफ द फूड मॅड हिम दिलेलं आहे. बरोबर ना, म्हणजे काय दिलंय, मग आपण जास्त असतं ना त्याला काय करायचं, इट घ्यायचा आणि इथं इट लावायचा. जर इथं असतं ना ही इज तर काय आला असता, इजंट ही आला असता. इथं असं शी इज, काय असं समजा शी इज असता तर काय इजंट शी आली असता. ठीक आहे ना, अशा प्रकारे लिहायचं. पुढे बघा ओनली हिज मदर वॉज लुकिंग ऍट हिम. रीराइट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय सांगितलं तुम्हाला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स तुम्हाला सांगितले. मग याचा आन्सर कसं येणार, हिज मदर हॅज ओनली. हिज मदर हॅज ओनली. बघा काय सांगितले, हिज मदर हॅज ओनली बीन लुकिंग ऍट हिम. बघा अशा प्रकारे तुम्हाला असणार आहे. ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्सेस वगैरे तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला विचारले राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स थॉट यू. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला काय बोलतात त्याच्याबद्दल, तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगतात ते तुम्हाला लिहायचे. मग काय सांगतात तुमचे पॅरेंट्स तुम्हाला, चांगला अभ्यास करा, प्रामाणिक राहा, बरोबर आहे, शेजारचीला 90% मिळाले आणि तू 65% घेऊन फिरते, हे सांगतात ना गोष्टी.
मग त्याच्यात तुम्हाला लिहायचे काय सांगतात, जसं की हॉनेस्टली सांगतात, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, काइंडनेस सांगतात, हार्डवर्क करा सांगतात, रिस्पेक्ट करा सांगतात, एकमेकाचा आदर करा सांगतात, या गोष्टी तर लिहायच्या. आणि व्हिडिओची क्वालिटी वाढवा रे राजानो बाबांनो. काय करा, 400 लक्षात घ्या, काय करा 480 किंवा 360 मध्ये याची काय करा की क्वालिटी वाढून घ्या. समजतं ना, क्वालिटी वाढून घ्या म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे का, याचे पुढचे जे काही आन्सर देतोय आपण ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे दिसणार आहे, व्यवस्थितपणे क्लिअर दिसणार आहे. काही जण म्हणतात का सर याच्यामध्ये क्वालिटीच नाहीये, पण लक्षात घ्या क्वालिटी कधी येणार, तुम्ही जर व्हिडिओ पूर्णपणे क्वालिटी वाढून 360 480 बघितलं तर. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आता बघूया. बघा दिलं, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटीज करायचे. सगळ्यात पहिला नियम काय, पॅसेज वाचून घ्या. काय बघा, 20 years ago in the foothills of the Himalayas I met a small skinny child labor. He asked me, is the world so poor that it cannot give a toy and book instead of the forcing me to take a gun or the tool. ठीक आहे, पुढे पण उत्तरात दिलेला आहे, हा उत्तर नीट वाचून घ्यायचा. ठीक आहे, लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही वाटलास तर बघून घ्या, उत्तराचं काय वाचन करून घ्या, नंतर स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा वाटलास. ठीक आहे, मी तर सांगतोच तुम्हाला. आता बघा काय दिलं, हु सेल टू हुम. बघा पहिला दिला, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इज अ कॅन नॉट गिव्ह मी. बघा इथं दिले, तुम्हाला दिसतंय ना, बघा दिसतंय ना. मग याच्यामध्ये आता काय काय तुम्हाला सांगितलंय का, कोण कोणास म्हणालं. बघा काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये का, कोण कोणास म्हणालाय. तर याचं उत्तर काय मित्रांनो, द स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर सेल टू द नॅरेटर. काय, द स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर सेल टू द नॅरेटर, हे त्याचं काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, हा 2 नंबरचं याच्यात राहिलं. ठीक आहे, दुसरं बघा दिले, व्हॉट इज द माय फॉल्ट, द सॅडनेस चाइल्ड सोल्जर सेल टू द नॅरेटर. बघा हे त्याचं काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. ओके, चला पुढे बघा. आता मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये पूर्ण बघा इथे दिलेलं तुम्हाला दिसतंय ना. ठीक आहे ना, सगळं याच्यामध्ये उत्तर असतात, बाहेर काय नसतात. बघा आता दिले, हॉली प्लेस फॉर द प्रेयर. काय, प्रार्थना करायची ठिकाणं कोणती. मग तुम्ही कुठं करू शकता, टेम्पल्स मध्ये जाऊन, मंदिरात जाऊन करू शकतात, चर्च मध्ये जाऊन तुम्ही करू शकता, प्रेयर हाऊस असणार आहे, एखादं प्रार्थना हाऊस असणार आहे, देन मॉस्क असणार वगैरे, तुम्ही मॉस्किज म्हणतात त्याला, याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकतात का, मॉस्किज मध्ये देखील जाऊन तुम्ही हे प्रार्थना करू शकतात. याचे उत्तर सगळे याच्यामध्ये दिलेले आहे. नंतर बघा मित्रांनो, राईट द, एक मिनिट बघा, राईट द डिस्क्रायबिंग. ठीक आहे, अरे इथं पण कट करायला लागलं. हा ठीक आहे, लय कट करायला लागणार व्हिडिओ आता. ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, बघा पुढचं काय क्वेश्चन दिले बघा, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग. पेन नाही घेतला रे, कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. चला पुढचा क्वेश्चन बघूया. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. बघा पहिला दिला, वीक, कुरान, व्हायलन्स अँड रिलिजियस. तर वीक काय असणार आहे, ग्लोबल, कुरान काय असणार तर हॉली, व्हायलन्स काय असणार तर ग्रेटर, आणि रिलिजियस काय असणार तर ग्रेट असणार आहे. ओके, पुढे बघा दिलं मित्रांनो, डू ॲज डायरेक्ट. ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला काय करायचं याच्यामधला, हा जो क्वेश्चन दिला त्याचा आन्सर तुम्हाला चॉईस करायचे. मग आता लक्षात घ्या, दिलेल्या वाक्यामध्ये जे ही आस्क मी दिले ना, आस्क मी, जसेच्या तसं पुढे शोधायचं. कुठे बघा, इथं पण दिलेले, इथं पण दिलेले, इथं पण दिलेले, इथं पण दिलेले. ओके, पुढे काय दिले बघा, व्हॉट इज माय फॉल्ट. काय दिले, व्हॉट इज माय फॉल्ट, हे तुम्हाला दिलेले. आता मग आता लक्षात घ्या, का माय फॉल्टच्या जागी तुम्हाला काय करायचं, व्हॉट इज मायच्या जागी काय करायचं, तुम्हाला ही करायचं. ठीक आहे ना, काय का व्हॉट हिज फॉल्ट वॉज, व्हॉट हिज फॉल्ट वॉज म्हणजे इजचा काय करायचा, इकडे वॉज लावायचा. समजते का, व्हॉट हिज फॉल्ट वॉज एवढं करायचं. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार. पुढे बघा, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड अँड फाइनली रीराइट द सेंटेन्स अँड अंडरलाइन द इन्फिनेटिव्ह. म्हणजे काय, घातकदायक, एखादा घातकदायक शब्द शोधायचा. ठीक आहे ना, तर काय असणार तर टू किल, याचं उत्तर असणार आहे टू किल असणार आहे. पुढे बघा, व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पोअर अँड नीडी चाइल्ड, एक्सप्लेन. काय, तुम्हाला एखादं जर लहान गरीब पोरगू भेटला असेल, एखादं गरीब असेल, आणि ते भेटल्यानंतर काय, का ते भेटल्यानंतर तुम्ही त्याला काय करणार, खाऊ देणार, खायला वगैरे देणार. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, उत्तर लिहायचे. ठीक आहे, पुढे बघूया मित्रांनो. पुढे बघा दिला, सेक्शन 3 ला दिले बघा,
पोएट्री 10 मार्क्सला बघा दिले, ही पोएट्री दिले तुम्हाला रीड करून घ्यायचे. टुडे ऑन द बस आय सॉ द लवली गर्ल्स विथ द सिल्कन हेअर, आय हेल्ड her the she seemed so gay and I wish so I was so fair when the suddenly she rose to live I saw her hobble down the sea. ठीक आहे ना, फक्त काय करायचं तुम्हाला रीड करून घ्या, पूर्ण उत्तर भेटतील. पहिला बघा दिलाय द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन काय ऑन अ बस, कुठं ऑन अ बस, बरोबर. द पोएट स्टॉप टू बाय द सम स्वीट. आता याच्यामध्ये जर आपण पूर्ण वाचलं तर आपल्याला काय भेटणार आहे, पूर्ण उत्तर भेटणार आहे. द पोएट रिक्वेस्ट डॅश डॅश टू फॉरगिव्ह हर द गॉड्स फॉरगिव्हनेस फॉर द विनिंग टू वायनिंग टू, बरोबर आहे. हे त्याचं योग्य आन्सर असणार. फक्त लक्षात घ्यायचं मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये दिलेला जे काही पॅसेज आहे उतारा तो नीट वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. द लवली गर्ल इन अ बस ओर अ क्रच, काय ओर अ क्रच, हे त्याचं आन्सर बघायचं दिसतंय का, ओर अ क्रच. ठीक आहे. सगळी उत्तर इथेच असतात, काही लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे. पुढे बघा दिले द लॅड. आता याच्यामध्ये कम्प्लीट द वेब डायग्राम. ठीक आहे ना. द लॅड वॉज काय ब्लाइंड, द लॅड हॅड चार्म, द लॅड सीम कॅम अँड द लॅड सोड स्वीट्स, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला याची उत्तर दिली असतात. ठीक आहे ना. बघा याच्यामध्ये पूर्ण तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा हॅड चार्म सगळं तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण उत्तर तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. पुढे बघा आता मित्रांनो, पुढचा क्वेश्चन काय सांगितलं बघा, राईट एनी टू पेअर्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजास. काय याच्यामध्ये रायमिंग वर्ड शोधायचे. तर रायमिंग वर्ड म्हणजे काय अवघड काम नाही, 10वीच्या बोर्डच्या मानानं रायमिंग वर्ड काय अवघड काम नाहीये. आता रायमिंग वर्ड कोणते येणार बघा, इथं चार्म दिलेला आहे, हार्म दिलेला आहे, बरोबर आहे. तुम्ही अशा प्रकारे करू शकता. त्याच्यानंतर स्माइल दिले बघा, स्माइल, ठीक आहे ना, स्माइलचा एसएल, त्याच्यानंतर वाईन माइन, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही याच्यापैकी कोणतेही 2-4 ओळी घ्या, म्हणजे 2-4 शब्द घ्या, त्याला तुम्ही काय करा की रायमिंग वर्ड्स लिहून घ्या. ओके ना, लास्टचे शब्द जे अर्थपूर्ण मॅच होतात. ओके. पुढे बघा राईट एनी टू पेअर्स, हे झालं. ठीक आहे. पुढे बघा आता दिलेलं तुम्हाला परत एकदा पोएम दिलेले, आणि या पोएमला बघा काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिले रीड करून घ्यायचा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sound of the life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. ठीक आहे. बघा काय विचारलं याच्यामध्ये आता बघा, इथं पण दिलेले स्क्रीनशॉट खेचलो पटापट, काही नाही, किंवा व्हिडिओ पॉज करा, रीड करा आणि पुढे चला. ठीक आहे. बघा काय सांगितलं तुम्हाला, तर टायटल, या कवितेचं टायटल काय बघा, सगळ्यात पहिले कवितेचं टायटल इथंच असतं वरती, हे जे काळ्या अक्षरात दिलं ना मोठं, हा त्याचा झाला टायटल. काय झालं याचा टायटल. नंतर पोएट, ज्यांनी कविता लिहिली ती, कोण आहे रे भाऊबंद ज्यांनी लिहिली ती बघा, पॅब्लो नेरुडा, बरोबर आहे. हे त्याचं काय लास्टला दिलं असतं, हे मायनरचं साइन करून इथं मायनरच्या साइन खाली इथं एकदम तुम्हाला लास्टला दिलं असतं का त्यांनी कविता लिहिलेली. ठीक आहे. म्हणजे 2 झाले याच्यामध्ये. ठीक आहे ना. हे झालं टायटल, देन झालं हे नेम ऑफ पोएट मिटला. ओके. रायमिंग स्कीम, जे काही तुम्ही जे लिहिलं असेल याच्यामध्ये, रायमिंग स्कीम काय का, रिटेन इन द फ्री वर्स अँड डज नॉट फॉलो एनी राईम स्कीम. काय काय याच्यामध्ये एकही राईम स्कीम आपल्याला बघायला मिळत नाही. देन द फिगर ऑफ स्पीच, एनीवन, तुम्ही मेटाफॉर लिहा, काय नाही, रिपिटेशन लिहा, काय अडचण नाही. ओके. पुढे बघा थीम अँड सेंट्रल आयडिया, तुम्हाला काय करायचे, 2 ते 3 सेंटेन्स मध्ये लिहायचे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, इम्पॉर्टन्स ऑफ द लिव्हिंग लाईफ, माणसाचं आयुष्य हे कसं असावं, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये माणसानं कसं जगावं, काय काय केलं पाहिजे, या कवितेत तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे मित्रांनो. ठीक आहे. चला पुढे बघूया आता. पुढे बघा दिले सेक्शन 4 कडे आता जाऊया आपण. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. पहिला बघा दिले कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. आता जर तुम्ही हा पॅसेज वाचून घेतला, बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावरती आलेला हा पूर्ण पॅसेज आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि चांगला रीड करून घ्या. याची उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहेत. ओके. पहिला बघा काय दिलं याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय, द कलाम अर्न डिग्री इन डॅश डॅश इंजिनिअरिंग. मग आता कुठे इंजिनिअरिंग मध्ये दिले बघा, जर स्टार्टिंगलाच तुम्ही याच्यामध्ये बघा, तुम्ही इथून जर वाचायला घेतलं स्टार्टिंग, आता फक्त तुम्हाला काय करायचं का, इंजिनिअरिंगचा वर्ड शोधायचे. बघा इथे इंजिनिअरिंगचा वर्ड, मग काय, द कलाम अर्न अ डिग्री इन द, बघा काय, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, बरोबर आहे. हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो दिले DRDO स्टँड्स फॉर द, कशासाठी DRDO शोधा ना याच्यामध्ये, DRDO बघा इथं DRDO, बरोबर ना. काय दिलंय म्हणजे काय, डिफेन्स रिसर्च अँड द डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDO झालं ना. हेच उत्तर सगळे पॅसेजची उत्तर इथंच असतात ऍज इट इज, फक्त पॅसेज नीट वाचून घेणं
गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढचे बघा सेम टू सेम. आता पुढचे बघा सेम टू सेम, याची उत्तर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बघा आता, ठीक आहे, बघा पुढे दिलंय बघा, कलाम वॉज अ डॅश डॅश प्रोजेक्ट ऑफ द SLV थर्ड आणि कलाम सर्व ऍज अ लेक्चरर ऍट द, बघा दिले. आता इथे येणार आहे सेव्हरल युनिव्हर्सिटी आणि इथे येणार आहे प्रोजेक्ट डायरेक्टर. काय येणार आहे मित्रांनो, इथे येणार आहे प्रोजेक्ट डायरेक्टर. ठीक आहे ना, बघा इथं सर्व लेक्चर ऍट द सेव्हरल युनिव्हर्सिटी वगैरे तुम्हाला दिलेलं आहे सगळं. ठीक आहे ना, सगळी उत्तर येत असतात, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, नीट वाचन करून घ्यायचं असतं. ठीक आहे, चला पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघा. आता काय सांगितलं तुम्हाला, कम्प्लीट द वेब डायग्राम तुम्हाला दिले. अवॉर्ड्स दॅट कलाम रिसीव ड्युरिंग हिज लाईफ, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भेटलेले अवॉर्ड पुरस्कार कोणते ते. तर इथं नीट वाचा बघा, इथं वर दिले बघा, इथं बघा दिले, ही रिसीव द पद्मभूषण 1981. जरी तुम्ही साल नाही लिहिलं 1981 तरी चालेल, पण इथं लिहा पद्मभूषण. नंतर काय भेटलं, पद्मविभूषण 1990 नका लिहू, पण पद्मविभूषण इथं लिहा. नंतर इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर द नॅशनल इंटिग्रेशन ते इथं लिहा. आणि इंडियाज हायेस्ट सिव्हिलियन्स अवॉर्ड भारतरत्न 1997 इथं ते लिहा, त्यांना भेटलेले अवॉर्ड आहे. ठीक आहे, सगळी उत्तरं इथे असतात. आमचा काळ गेला, बिना पॅसेजचं उत्तर सोडायचा काळ गेला, आता इथं खूप अवघड आहे. ठीक आहे, पुढे बघा दिले, fill in the blanks by using the suitable phrase word from the bracket. Mr. Gunaji has dash as principal in this college several as. काय उत्तर असं याच्यामध्ये, सेव्हरल म्हणजे काय, सर्व ऍज. ठीक आहे ना, काय सर्व ऍज. पुढे बघा मित्रांनो, द स्टोरी ऑफ द माय एक्सपेरिमेंट विथ द ट्रूथ इज द डॅश डॅश ऑफ द महात्मा गांधी. काय तर ऑटोबायोग्राफी, याचं उत्तर असणार ऑटोबायोग्राफी. माय टीचर डॅश डॅश टू इंग्लंड फॉर द फर्दर स्टडी. काय इंग्लंड टू इंग्लंड म्हणजे काय, निघून गेल्या, काय त्याला मूव्ह येणार. तर ISRO सक्सेसफुली लॉन्च चंद्रयान 3 मिशन. ठीक आहे, पुढे बघा, डू एस डायरेक्ट मध्ये काय दिले, कलाम रोड द सेव्हरल बुक्स दिले. मेक अ WH क्वेश्चन. WH म्हणजे काय, WH ने चालू झाला पाहिजे. व्हॉट वियर हाऊ. ठीक आहे ना, अशा प्रकारचे तुम्हाला काय क्वेश्चन स्टार्ट झाला पाहिजे. बघा, कलाम रोड सेव्हरल बुक्स. मग आता क्वेश्चन काय येणार, व्हॉट डिड कलाम रोड. ठीक आहे ना, राईट, सॉरी, व्हॉट डिड कलाम राईट म्हणजे काय, कलाम यांनी काय लिहिलं, असा क्वेश्चन एक तयार. क्वेश्चन लिहायचंय, उत्तर दिलंय. पुढे बघा, कलाम अर्न अ डिग्री इन द एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. बिगिन द सेंटेन्स विथ द अ डिग्री इन. काय करायचं, अ डिग्री इन. तुम्हाला काय करायचं, हे करायचंय, स्टार्टिंगला अ डिग्री घ्यायची, मग इथं काम करायचं ए डिग्री इन द एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे ना, इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय द डॉक्टर कलाम. ठीक आहे, चलो पुढे बघा, व्हॉट इज युअर रोल मॉडेल, राईट द फ्यू लाईन्स अबाउट द हिम ऑर हर. तुमचा रोल मॉडेल कोण आहे, तुमचा रोल मॉडेल चांगला झाला असणं गरजेचे, कोण होते तुम्ही लिहा, तुम्हाला वाटत ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहा, संभाजी महाराजांबद्दल लिहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल लिहा, धरती आबा बिरसा मुंडा सोबत लिहा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्याबद्दल तुम्ही लिहा. तुमचा जो रोल मॉडेल असेल, महात्मा गांधी असो, ठीक आहे ना, जे काही तुमचे रोल मॉडेल असेल त्यांच्याबद्दल तुम्हाला काय करायची, माहिती लिहायची. ठीक आहे, चलो पुढे बघा, इमॅजिन you are the Shivam Shivangi Patil residing at the 47 Raman Bagh, Satar. Read the following poster and attempt any one of the following letter. हे तुम्हाला काय केलेलं आहे का, हे एक पोस्टर दिलंय, हा तुम्हाला रीड करायचे. ओके ना, काय करायचं, रीड करायचे. आणि रीड केल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला इनफॉर्मल किंवा फॉर्मल लेटर तुम्हाला लिहायचे. मग आता जर तुम्हाला फॉर्मल इनफॉर्मल लेटर येत नसेल तर मला कमेंट करा. एकदम सोप्या भाषेत आपल्या मराठीतून तुम्हाला मी एक्सप्लेन करल की फॉर्मल इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं. ओके, पुढे बघा दिले, डायलॉग रायटिंग. प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. तुम्हाला जंबल सेंटेन्स दिले असेल 100%, म्हणजे यांचा फक्त काय करायचा, क्रम लावायचा. आता बघा, पहिला याच्यामध्ये काय घेऊ शकतो आपण, आय सिलेक्टेड पंजाबी फॉर, डायरेक्ट नाही घेऊ शकत. हॅव यू पार्टिसिपेट इन एनी कल्चरल इव्हेंट. हा म्हणजे विचारणार, अरे हा कसं आहे, काय घेऊन झालं काय, म्हणजे हा असणार तुमचा 1 नंबरचा. त्याने विचारलंय का तू कल्चरल इव्हेंट मध्ये समाविष्ट झालाय का. दुसरा काय म्हणणार, यस आय हॅव पार्टिसिपेट. तिसरा नंतर काय, विच सॉन्ग, कोणतं गाणं घेतलं, मग नंतर हा म्हणणार पंजाबी काय असेल ते. बरोबर आहे, अशा प्रकारे 1 2 3 4 असा क्रम लावून घ्यायचा. पुढे बघा मित्रांनो, कम्प्लीट द डायलॉग. मोहननी काहीतरी विचारले, डू यू लाईक टू वॉच मूवीज. तुला पिक्चर बघायला आवडतो का, थिएटरला जाऊन मस्तपैकी पिक्चर, मोठ्या स्क्रीनवर जाऊन पिक्चर बघायला आवडतो का. मग तुम्ही सांगायचं, येस आय रिअली एन्जॉय वॉचिंग मूवीज, येस आय लाईक टू वॉच मूवीज. अशा प्रकारे लिहायचा. नंतर मोहननी परत विचारले,
विच इज युअर फेवरेट मूवी, कोणता मूवी आहे, मग तुम्हाला जो वाटेल लिहा. थ्री इडियट्स लिहा किंवा तुमचा अजून कोण असेल, ठीक आहे ना, मराठी मूवी असेल, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा, अशोक सराफ यांचा असेल किंवा जॉनी लिव्हर कोणते असेल त्यांचं ते लिहा. किंवा तुला सयारा जरी आवडला असेल तरी लिहून टाक. तरी तुला पेपर चेक करणार येणार नाही घरी म्हणाला तुला सयाराच का आवडला, त्याला काय घेणं नाही. त्यांनी काय विचारले, विच इज युअर फेवरेट मूवी. ठीक आहे, चला पुढे बघा. राईट द डायलॉग बिटवीन गणेश महेश हॅव्हिंग द थ्री मिनिंगफुल एक्सचेंज ऑन द बेनिफिट्स ऑफ द मॉर्निंग वॉक. काय का सकाळी सकाळी रनिंग केल्यामुळे, सकाळी सकाळी चालल्यामुळे त्याचे फायदे कसे होतात याबद्दल तुम्हाला काय करायचे, सेम टू सेम असं डायलॉग रायटिंग करायचे. पुढे बघा, स्पीच रायटिंग दिले तुम्हाला, हा मुद्दा दिलेला आहे, याच्यावरती तुम्हाला काय करायचं, एक याच्यामध्ये कॉम्पिटिशन दिलं तुम्हाला, या मुद्द्याच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं, एक स्पीच रायटिंग करायची. ठीक आहे, म्हणजे आपण रिपोर्ट रायटिंग म्हणतो की का भाषण तुम्ही कसं करतात, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी हे केलं ते केलं, स्वागत यांनी केलं, हे करायचे. पुढे बघा दिले इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता तुम्हाला इथं सीझन दिलेले, हा सीझन दिला याच्यामध्ये रेनी, विंटर, समर दिलेले. या पूर्ण याची क्वेश्चन पेपर रोटेट करायची आणि याच्याबद्दल माहिती तुम्ही लिहायची. काय, जसं की सीझन डायनामिक अँड कल्चरल ऍडॅप्टेशन म्हणतो आपण. मग याच्याबद्दल तुम्ही काय करायचं का, तुमच्याबद्दल एक पॅरेग्राफ तयार करायचे तुमच्या भाषेमध्ये. ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, पुढे आता याच्यामध्ये काय, वर्बल टू नॉन वर्बल, म्हणजे आता काय एक पॅसेज दिला असेल आणि पॅसेज मधून फक्त काय करायची, पुन्हा चार्ट किंवा उतारा कम्प्लीट करायचा. बघा काय दिलंय, चंद्रयान-1 वॉज इंडियाज फर्स्ट मिशन टू द मून. ठीक आहे, इट लॉन्च वगैरे काय दिले बघूया. आता याच्यावरती क्वेश्चन काय विचारले. ठीक आहे ना, स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ थांबवा, पूर्ण रीड करा आणि त्याच्यानंतर पुढे बघा. ठीक आहे, बघा पहिला काय दिलं बघा, नेम ऑफ द चंद्रयान, डेट ऑफ द लॉन्चिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मिशन. पहिलं दिलं बघा चंद्रयान-1, डेट ऑफ लॉन्चिंग कधी झाला रे तो डेट ऑफ लॉन्चिंग. बघा स्टार्टिंगला या इथं बघा चंद्रयान-1 दिले, वॉज इंडियाज फर्स्ट मिशन टू द मून. आणि लक्षात घ्या, उतारा जर वाचला तर तुम्हाला अडचण येणार नाही. पहिला बघा दिले, इट लॉन्च ऑन द ऑक्टोबर 22, 2008. काय दिले, ऑक्टोबर 22, 2008. मग इथे त्याचा आन्सर आला पाहिजे. ठीक आहे ना. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय दिले, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मिशन म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय सांगितले यांनी बघा. मग आता इथे याचं फ्रॉम वगैरे बघा. आता इट सायंटिफिक गोल आर टू स्टडी द केमिकल, mineralogical and the photogeological mapping of the moon in addition to find out water on the moon. हे त्याचं काय होतं, उद्देश होता, एम उद्देश होता. हे फक्त काम करायचं, इथं तुम्ही काय करायचं, काय याच्यामध्ये लिहायचं 1, 2, 3 मध्ये. नंतर चंद्रयान-2 तुम्हाला सांगितलंय. आता चंद्रयान-2 कुठे बघा, फक्त लगेच शोधायचं. चंद्रयान-2 कुठे दिसतंय, याच्यात दिसतंय का बघून घ्या तुम्ही. इथं बघा चंद्रयान-2 दिसतंय. बघा बघा पुढे दिलंय, वॉज सक्सेसफुली लॉन्च ऑन द 22 जुलै 2019. मग इथं काय करायचं, 22 जुलै इथं लिहायचं तुम्ही, 22 जुलै 2019 ला 2019 ला म्हणजे काय 2019 2019 ला लॉन्च केला. मग याच्यानंतर काम करा, याच्यापैकी तुम्हाला याचे पण गोल काय असतील ते शोधा. इथं बघा काय करा, याचे काय ऑब्जेक्टिव्ह हिअर टू डेमॉन्स्ट्रेशन ॲबिलिटी सॉफ्ट लँड अँड ऑपरेट द रोबोटिक कव्हर ऑन द लुनर सरफेस, हे तिथं लिहायचे. समजते का. पुढे बघा मित्रांनो, पुढे तुम्हाला विचारला आता चंद्रयान-3 विचारलाय. मग चंद्रयान-3 चे पण ऑब्जेक्टिव्ह आणि डेट ऑफ लॉन्चिंग. मग आता याचा डेट काय बघा, चंद्रयान-3 ची बघा, लॉन्च ऑन द मून जुलै 14, 2023. आणि त्याच्यानंतर याचे काय जे असतील ते म्हणजे काय, याचा काय उद्देश होता बघा मित्रांनो. द 3 मेन ऑफ ऑब्जेक्टिव्ह द चंद्रयान-3 आर लँड सेफ्टी ऑन द सरफेस, डेमॉन्स्ट्रेशन रोड द ऑपरेशन अँड द परफॉर्म द सायंटिफिक एक्सपेरिमेंट ऑन द साइट अकॉर्डिंग टू द ऑफिशियल वेबसाईट. बरोबर आहे. हे 3 याचे काय करायचे, इथं एबीसीडी मध्ये लिहायचे. इथं काय करायचं, एबीसीडी मध्ये याचे काय करायचे, म्हणजे हे एबीसीडी म्हणजे 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट इथं लिहायचे. समजते ना. चलो नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन काय सांगतो आता. पुढे बघा, एक्सपांड द थीम, डू एनी ऑफ द फॉलोइंग न्यूज रिपोर्ट, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड द प्रिपेअर द न्यूज रिपोर्ट. बातमी तयार करायची, एखाद्याची घटना झाली, एखाद्याचा झाला असेल काही नसेल ते. ठीक आहे ना. तर या सगळ्या गोष्टी काम करायचं याच्यामध्ये, का या गोष्टी इथं घ्यायच्या आपल्याला आणि याच्यावरती रिपोर्ट तयार करायचा. आता तुम्हाला सब्जेक्ट तर बघा काय काय सांगितले, न्यू विजन स्कूल सेलिब्रेट योगा डे. त्यांनी काय केलं, योगा डे सेलिब्रेट केला. आता तारीख दिली का नाही दिली, मग सगळ्यात इथं काय करायचं, डेट घ्यायची, डेट लिहायची. तुम्हाला वाटेल ती लिहा, किंवा 27 तुमची परीक्षा देऊन टाका, 27 काय असेल ते फेब्रुवारी देऊन टाका. नंतर याच्यामध्ये लिहा कोणती स्कूल होती, त्या स्कूलमध्ये काय काय झालं, कोणकोणते अध्यक्ष होते, कोणकोणते पाहुणे आले, कोणी कोणाचा सत्कार केला, या सगळ्या गोष्टी तिथे लिहायच्या. समजते ना. फक्त इंग्रजीत लिहा, मराठीला हेच होतं, फक्त इथं काय करा, इंग्रजीत लिहा बाबांनो. ठीक आहे ना. चला याच्यावर पॅरेग्राफ तयार करायचा. पुढे बघा दिले, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिव्हन बिगिनिंग. कालच सांगितलं मराठीला स्टोरी कशी तयार करायची, का एक गाव होतं, एका गावामध्ये हा राहतो तो राहतो, हे अशा प्रकारे लिहायचं. ठीक आहे ना. पहिला भाग दिला, वन्स
आय वॉज अलोन ऍट माय होम, मी एकटा होतो माझ्या घरी. ठीक आहे ना. पुढे दिले माय पॅरेंट्स हॅड गॉन टू द अदर विलेज, माझे आई वडील कोण, मम्मी पप्पा काय आजी आजी बाबा सगळे दुसरे लग्नाला गेले एखाद्या घरी, लोकांच्या गावाला गेले आणि मी एकटाच घरी राहिलो. मग तू काय शिजून खाल्लं, बोंबील करून खाल्ले, चिकन करून खाल्लं, काय काय केलं, मित्रांना बोलवलं, काय केलं, हे सगळं याच्यामध्ये लिहायचं. ठीक आहे ना. आणि स्टोरीचं नाव द्यायचं, माय सेल्फ असेल किंवा अलोन माय लाईफ असेल किंवा दुःखी झाला, आठवण तुम्हाला घरच्यांची वगैरे काय आली ते द्यायचं. तू अभ्यास केला, काय केलं, किंवा तुला एकट्याला जेवण नाही बनवता आलं, घरच्यांची खूप आठवण आली, अशा प्रकारे तुम्ही त्याला टायटल देऊन, सजेशन टायटल देऊन त्याला काय करायचं, एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट बघा, स्किल डेव्हलप बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ द इंट्रॅक्शन. मीडियम तुम्ही काय करायचं, इथं हिंदीत उत्तर नाही लिहायचे. मराठी माणसात ना, मराठीला आपण मराठीला शिकलो ना, तर इथं उत्तर मराठीत लिहायचे. आणि जर हिंदी मीडियमचे पोरं असतील तर त्यांनी उत्तर त्याची हिंदीमध्ये लिहायचे. हा, पहिला बघा, कॉम्पिटिशन. शाळेमध्ये आणि आपल्या आजूबाजूला मोकावर कॉम्पिटिशन असते. आई म्हणते बाजूवाले पोरीला 90% मिळाले आणि तुला 50च का मिळाले, याच्यावर तो खूप वाद होतो, बरोबर ना. कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धा, नंतर येणारे प्रतियोगिता. कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धा प्रतियोगिता. पुढे बघा ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी म्हणजे काय, का आजकालच्या माणसांमध्ये नसणार, काय आजकालच्या माणसामध्ये जी गोष्ट नाहीये ती म्हणजे माणुसकी आणि मानवता, ही माणसांमध्ये राहिली नाही आता. त्याच्यामुळे भांडणं बिणणं लय कुठं नव्हते, कोणी कोणाचं नाही या जगामध्ये राहिलं. ठीक आहे ना. ह्युमॅनिटी म्हणजे काय, मानवता, माणुसकी. पुढे बघा, कॉरेज म्हणजे काय, साहस किंवा धैर्य. नंतर प्रेयर म्हणजे काय, प्रार्थना. नंतर ग्रेट म्हणजे काय, महान. डस्ट म्हणजे काय, धूळ. डस्ट म्हणजे काय, धूळ खराब वगैरे आपण म्हणतो. ठीक आहे ना. आणि लास्टला आता बघा मित्रांनो, पुढं का ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. काय का आपल्या मातृभाषेमध्ये तुम्ही काय करा, दिलेले जे सेंटेन्स असणारे, वाक्य असणारे, त्याला ट्रान्सलेट करा. पहिला बघा दिलाय, रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. काय रिमूव्ह युअर शूज म्हणजे काय, चपला बुट काय असेल 150 रुपये ते 100 रुपयाच्या स्टेशनला घेऊन ते बाहेर काढायचे, बरोबर आहे. उत्तर काय येणार आहे, तर ग्रंथालयाच्या बाहेर आपले बूट काढावे. बूट तू म्हणशील मी सर चपला घालून गेलो आणि 100 रुपयाची पॅरगॉन घालून गेलो, स्लीपर घालून गेलो, तरी बाहेर काढायचे. ठीक आहे ना. ग्रंथालयाच्या बाहेर आपले बूट किंवा चप्पल बाहेर काढा. ठीक आहे. पुढे बघा दिला, डोंट टिअर द पेजेस ऑफ द बुक. काय टिअर द पेजेस ऑफ द बुक म्हणजे काय, फाडू नका, पुस्तकाची पाने फाडू नका. म्हणजे काय, तर पुस्तकांची पाने फाडू नका. पुढे बघा दिलं मित्रांनो, कीप सायलेन्स इन द लायब्ररी. काय ग्रंथालयामध्ये शांतता पाळा. तिथं काय नुसते बोलायला यायचं नाही, तिथं फक्त काय करायचं, पुस्तक वाचायचं. म्हणून ग्रंथालयामध्ये काय करा, शांतता पाळा. पुढे बघा, रिटर्न द बुक विथ इन द वीक. काय रिटर्न द बुक विथ इन द वीक, सॉरी, काय एका आठवड्यामध्ये पुस्तकं परत करा. तू पुस्तके घेऊनच गेला आणि याला दिलं तिला दिलं वाचायला, गावाकडे गेले पुस्तकं घेऊन, सर मी आता गावाला चाललोय, महिनाभर आत्याच्या मामाच्या पोरीचं लग्न, मी येत नाही, तिकडे पुस्तकं घेऊन गेला, चालणार नाही. एकदा लायब्ररी मधून पुस्तके घेतले तर एका आठवड्यात पुस्तके काय करायचे, परत करायचे. पुढे बघा मित्रांनो, ट्रान्सलेट द फॉलोइंग ऍडव्हान्स प्रोव्हाइड इनटू द युअर मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन. तुम्हाला काय करायचे, दिलेल्या ज्या ओळी वगैरे असेल किंवा दिलेल्या ज्या म्हणी वगैरे असेल तुमच्या शब्दात ट्रान्सलेट करायचे. पहिला बघा, अ फ्रेंड इन द नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे काय, का गरजूंना मदत करणारा खरा मित्र असतो. म्हणजे काय, ऐन वेळेच्या अडचणीच्या वेळेला आपला जो मदत करतो तोच खरा आपला मित्र असतो. पुढे बघा, इट टेक्स टू क्वेरल. म्हणजे काय, भांडणाला 2 लोक लागतात. भांडणाला नळावर गेले, हांडा घेऊन गेले, पाणी भरायला, वाद झाला, 2 लागतात, बरोबर ना. भावकीला 2 गजन लागतात बांधावरून कोरल्यानंतर. म्हणजे काय, का भांडणाला फक्त काय, इट टेक्स टू क्वेरल मीन्स दॅट भांडायला 2 लोक लागतात. समजतं का, काय का इट टेक्स टू क्वेरल म्हणजे काय, भांडायला 2 लोक लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली अशा प्रकारे आपण आता काय इंग्लिशची बोर्डाला कशा प्रकारे क्वेश्चन पेपर येऊ शकते, कशा प्रकारे पॅटर्न असू शकतं, कोणकोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपण डिटेलमध्ये बघितलंय. ठीक आहे ना. अजून मी एक्सप्लेन केला असतो, व्हिडिओ लॉंग होऊ शकतो. फक्त एक काम करा मित्रांनो, पहिली गोष्ट काय, का जर तुम्हाला लेटर येत नसेल, पत्र लिहिता येत नसेल, ठीक आहे ना, याला पत्र तुम्हाला पाठवत असेल ते फॉर्मल इनफॉर्मल असू द्या. दुसरा मुद्दा असेल तुम्हाला का न्यूज रिपोर्ट किंवा रिपोर्ट रायटिंग आपण त्याला म्हणतो, काय तर रिपोर्ट रायटिंग तुम्हाला येत नसेल. तिसरा मुद्दा काय, तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन, आता या क्वेश्चन पेपर नाहीये तरी तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन येऊ शकतात.
बरोबर. इंटरव्ह्यू क्वेश्चन वगैरे जर असेल तुम्हाला, त्याच्यानंतर असणारे 4 नंबरला स्पीच रायटिंग. काय असणार मित्रांनो? स्पीच रायटिंग. जर हे क्वेश्चन जर तुम्हाला येत नसेल तर मला कमेंट करा, 100% याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्ण गायडन्स करणार आहे. अजून खूप सारे दिवस आहे आपल्याकडे, ठीक आहे ना. विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती राहा, व्हिडिओ टाकण्याचा फायदा घ्या. मराठीच्या सगळ्या जे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला, जे सांगितलं तेच सेम टू सेम झेरॉक्स कॉपी आलं होतं. त्यामुळे लक्षात घ्या का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा आवडतो एकदा कमेंट करा मित्रांनो, कारण खूप मेहनत करावं लागतं, खूप मोकार वडावं लागतं. लक्षात घ्या, एवढं वडावं लागतं ना प्रमाणाच्या बाहेर. त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही मला सपोर्ट केला, मी तुमच्या सोबत आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना पूर्ण सपोर्ट आहे, 12वीच्या ते विद्यार्थी मला सपोर्ट करतात, मी त्यांना सपोर्ट करतो. ओके. 10वीचं बघू काय होतं ते, पुढे गायडन्स वगैरे असणार आहे तुमच्या. पुढचे मॅथ्सचे ते आयएमपी क्वेश्चन 100% आपण ते येतच, ठीक आहे ना. पुढे आपण बोलतच राहणार आहे याच्यावरती, काय रिझल्ट वगैरे कधी काय असणार. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.